हाय गुड मॉर्निंग. काल होळी झाली, आज धुलीवंदन आहे. तर आम्ही फक्त फ्रेश झालं, चहा पिला जस्ट. आणि हे दोघं गॅलरीत बसले तर काहीतरी घरचा कॉल आला आहे, बोलते तर रानाचं काहीतरी चालू आहे. तर मग गाण्यांचा वगैरे आवाज येत असेलच, खाली चालू झाले. आम्ही थोड्या वेळ म्हटलं श्रीला घेऊन जाईल आणि नंतर लगेच वरती येऊन, का तर मला जरा कलर जमत नाही जास्त आणि खेळत पण नाही मी कधी. गेल्या वेळेस पण तुम्ही ब्लॉग्समध्ये बघितलं असेल, थोडंसं नॉर्मल म्हणजे खेळे वगैरे काही नव्हते, थोडासा लावला होता. आत्ता चला खाली जायचं आहे श्रीला मला. अजून मी तिला कलर गन काय आणलं नाही, पटकन जाते घेऊन येते. 8:30 वाजले, 9 वाजत आले तर मी पटकन जाते आणि लगेच घरी येऊन तिला कलर वगैरे. आता तिच्या फ्रेंड वगैरे सगळे खाली आले तर, आणि श्री नाही गेली अजून. आता घेऊन जाणार आहे तिला, तर काय करते बघ. पार्किंगमध्ये ठेवली, श्रीच्या पार्किंगमध्ये श्री गाडी लावते. पटकन चल, उशीर होईल. लॉक करा ना. चल 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 चल. का आली म्हणजे? मला पण यायचंय ना. हा काय आला? गर्लची पाहिजे, गर्लची पाहिजे. सगळं सगळं सारखं पाहिजे. कलर कुठले कुठले घेऊ? घेतली बाबा नाही तुला. किती छान आहे बघ की. मग कशी पाहिजे? चेक करते. छान आहे ना श्रीषा? छान आहे का? बाई म्हणला आम्हाला तर बाटल्याच्या पिचकाऱ्या. श्रीसाठी गन घेतली, कलर घेतले, मग आलो. थोडासा लेट झाला होता, ह्यांचं ऑलरेडी खेळायचं चालूच होतं, पण आम्हाला आल्याला सगळ्यांनी भरवलं. त्यानंतर ही जी अशी काहीशी गन होती, खूप खुश होती आणि हिनं स्वतःला भिजून दिलं नाही, पण सगळ्यांना भिजवत होती. आणि त्यानंतर काकांनी ह्यांना कलरनी भरवलं. आता हे वॉलेट वगैरे ठेवायला वरती गेले होते, त्यानंतर खाली आले. त्यानंतर आम्ही कलर वगैरे लावला, खूप सारे फोटोज काढले. खरंच लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. खूप छान वाटलं की होळी खेळून आम्ही खूप दिवसानंतर खेळलो, म्हणजे सागर खूप दिवसानंतर खेळले आणि ह्या दोघी खूप गोड खेळत होत्या. ह्यांचं थोडंसं शूट घेतलं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी खूप सारे फोटोज काढले. मी बॅलरपासनं खूप दूर दूर पळत होते पाण्यापासनं, पण शेवटी मी सगळ्यांना सापडले, का तर श्रीची बॅग पाणी भरायला गेली होती मी पण. बघा हे, चला ठीक आहे म्हणलं, खूप सारे एन्जॉय केले. थोडंसं भिजलं म्हणून काय झालं, तर भिजलं खाली. अगं धक्का नाही त्याला, चावी लावा लागते. धक्का देऊन नाही. चला चला. घरी आले, फ्रेश झाले. कलर तर काय जास्त निघला नाही, म्हणजे नाही का थोडं थोडंसं हाताला वगैरे राहिलं. मी खीर बनवली होती काल, तर खीर घेतली गरम करून श्री मला, आणि गॅस फुल केला आणि कुठाने झालं तर निघते का नाही माहीत नाही. कढई मी तिकडे गेले, असं होऊन बसलं, पण थोडीशीच राहिली आता दोघांना. आणि हे बघा, खीर गरम केली होती, म्हटलं चला एन्जॉय करावी, आणि ह्यांच्यासाठी पण दिली. श्रीसाठी काढून ठेवली. मॅडम तर काय पाण्यातनं निघायला तयार नव्हत्या, का तर कलरच निघत नव्हता, त्यामुळे ती पाण्यामध्ये खेळत बसली होती. म्हटलं चला ठीक आहे, थोड्या वेळ खेळून द्यावा. स्वयंपाकासाठी खूप लेट झाला होता. हे म्हणले जाऊ दे, मी बाहेर जातो आणि पार्सल घेऊन येतो. म्हटलं चला ठीक आहे, बरं झालं. पार्टी आमची होळीची, हा ना. हा, सुट्टी नाही आहे. कलर खेळून मजा आली तुला खूप. तर आम्ही बाहेरनं चाललाच आताच या, मग तुम्ही पण जेवायला. आज झोपेतनं उठून कोणीतरी चहा बनवलाय, म्हणजे मी सांगितलं असं कर तसं कर. म्हणजे छोटूली चहा बनवला आज मम्मासाठी, हा ना. आज आमचा कलर निघला नाही, श्रीचा निघलाय ना. मम्माच्या कुठं कुठं कलर आहे? आज कुणासाठी चहा बनवलं माझ्या बाबड्याने? गाणं? कोण गाणं म्हणत नाही? ते कसं म्हणणार गाणं? तू बोल बरं, तुला कुठलं गाणं येतं? बडशीर खाली काय गाणं? आया रे तुफान.
आता डान्स झाला ना तुझं. शिजतोय ते उकळतोय ग, मी तिला शिजतो चहा म्हणत असते. आम्ही उठलो, चहा ठेवला आणि त्यानंतर म्हणलं चला थोडासा होमवर्क करून घ्यायचा आहे आमच्या मॅडमचा. हा ना, किती राहिलाय होमवर्क? साखर नाही खायची. सगळ्यांना चहा प्यायला बोलव ना, तू चहा बनवलाय. चहा प्यायला या म्हणावं सगळे. म्हण ना चहा प्यायला या. ये नाही ग या. काय लाज येते माझी शोना. त्या श्रीने चहा बनवलेला चहा कसा झाला आपण बघू. डायमंड त्याचा सेम डायमंड सारखा आहे ना, त्यामुळे ती डायमंड डायमंड म्हणून ओरडत असते. माझं ना आपलं रेग्युलर कामं चालली होती घरातली. श्रीला महत्त्वाचं म्हणजे तिचा होमवर्क घेत होते. ती होमवर्क करते. तेवढ्यात काय झालं माहिती आहे, घरनं कॉल आला म्हणजे की आज ग्रहण आहे. आत्ता जस्ट संपलं म्हणजे दुपारी चालू झालं होतं. चालू झालेलं मला माहिती होतं, पण हे माहीत नव्हतं की आता आंघोळ नाही देन आंघोळ कर, घरचे पूस. तर आता आता किती 7:30 वाजले. आता ते फरची पुसून म्हटलं हेला आंघोळ घालायची डबल. आज दिवसातनं ही दुसरी वेळेस आहे आंघोळ करायची. आता हे मला काय ग्रहणाचं एवढं काय माहीत नाही, पण चला आता घरनं सांगितलं म्हणलं मोठं ग्रहण आहे, मोठं ग्रहण आहे. तर ठीक आहे चला रात्रीची आता एवढं उशिरा आंघोळ करायची, स्त्रीला पण घालायची. म्हणलं होतं तिला नको सर्दी होईल, पण सगळे म्हणले घाल. म्हणलं चला गरम पाण्यात घालते. परत केस वगैरे तुझे वॉश केलं मी आधी ऑलरेडी, पण आता फक्त पाणी टाकेल. सांगितले नंतर केली नाही ना तर की असं मनात राहून जाईन की मी केलं नव्हतं. त्यामुळं केलेलं बरं झालं. म्हणलं पटकन हिला आंघोळ घालते, मी रेडी होते. माणूस आहे खूप, पण त्यात आता मी काम सांगितलं की बाबू चला शंभो करायची आहे, चल ना चल. बरं नंतर येतो. ओके, तुझं कंप्लीट कर होमवर्क पटकन ना. 7:30 झालते. आमच्या दोघीच्या आंघोळ्या वगैरे झाल्या. मी फरची पुसून घेत होते. तोपर्यंत श्री तिच्या फ्रेंडसोबत बाहेर खेळत होती आणि तिची मम्मी त्यांच्यापाशी बसली होती. म्हटलं चला ठीक आहे, मी तोपर्यंत आवरून घेते, का तर त्यांचं पण आवरून झालं होतं. आता एक ग्रहणाचं मग सांगतात की असं कर तसं कर. चला म्हटलं ठीक आहे. तर मॅडम होमवर्क करतात का, तर तिचा होमवर्क अनकम्प्लीट होता. आणि आज जेवणामध्ये असं स्पेशल काय नाही आहे. गावाला जसं बनवतात ना, खूप दिवस झाले मी पण बनवलं नव्हतं बेसन. तर ग्रहण संपल्यावर गावाला बेसनच बनवतात. मी आज बेसन बनवते खूप दिवसांनी. त्यासोबतच जिरा भात लावला आहे श्रीसाठी. हां चपात्या भाकऱ्या असतात तसं तर, बट मी चपात्या करणार आहे. बेसन छान असं झाले, आमच्या दोघांना पण आवडतं. तर श्रीला फर्स्ट टाईमचा आता खाती का नाही. तर तुमचा पण आजचा होळीचा दिवस कसा गेला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमच्या इकडं हां आले थांब. तुमच्या इकडं पण ग्रहण संपल्यावर बेसनच बनवतात का, असं बऱ्याच जणांच्या इकडं असतं. तुमच्याकडे असेल तर मला नक्की सांगा. हां भूक लागली, चल जेवायला देतो. बेसन बेसन आहे. सब्जी काय अक्कड बंबे बनाय ग. तू किचनवर चढायचं बंद करत जा दे. ही कुठली पद्धत आहे. चपाती राईस आणि त्यात होमवर्क करतात मॅडम. आणि मी आले जेवायला घेऊन, किचन आवरलं. हो ते हां ते पण करायचं. तर आम्ही जेवण करतो. तर आपला आजचा व्हिडिओ इथंच एंड करू. आता सागरला यायलाही लेट ओ नाही नीचेवाला. तर हो ठीक आहे कर. खूप प्रश्न असतात. तर हां बोल. हां जेवायला या म्हणा. पेन्सिल तोंडात काढा ती तू. हां छान आहे. तर आपला आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. ह्यांना यायला थोडासा लेट होईल, त्यामुळे श्रीन मी जेवण करणार आहे आता. हो चला बाय, गुड नाईट. बोल. बाय गुड नाईट.